चला मंडळी, आता गणेश चतुर्थी येईल. बाप्पासाठी तळणीचे खुसखुशीत मोदक करूया, जे 10 ते 15 दिवस आरामात टिकतात आणि छान खुसखुशीत होतात, एकदम कुरकुरीत होतात. करंजी पण बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 वाटी गव्हाचंच पीठ घेऊ शकता. चवीपुरतं मीठ आणि 2 टीस्पून कडकडीत तुपाचं मोहन घालायचं. चमच्याने आधी मिक्स करायचं, मग थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून ठेवायचा. अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं. सारण बनवूया. तव्यामध्ये तूप घातले 1 चमचा खसखस घालायची, 1 वाटी गूळ घालायचा आहे. गूळ वितळला की मग 2 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. रेशो तुम्ही हाच ठेवायचा आहे. आणि वेलची पावडर घालायची. सगळं मिक्स झाल्यावर, चांगलं सुकल्यावर आता सारण तयार आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. पीठ चांगलं भिजलेलं आहे. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रमाणे. आणि ही जी पारी लाटणार ती मध्ये थोडीशी जाड आणि साईडने पातळ लाटायची. छान जवळजवळ कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि मोदक मिळवून घेतो जेव्हा ते टोक आपण जुळवून घेतो ना, ते एकदम घट्ट जुळवून घ्यायचं आहे. एकदम घट्ट जुळलं पाहिजे ते, नाहीतर मग तेलामध्ये ते सुटण्याची शक्यता असते जर ते घट्ट नाही जुळलं तर. आता बघा मोदक तयार आहे. मोदक हे आहेत ना जे तळणीचे, ते एकदम स्लो गॅसवरतीच तळायचे आहेत, म्हणजे चांगले खुसखुशीत होतात. जर फास्ट गॅसवर तळलात तर मोदक खुसखुशीत होणार नाही, फक्त कवर करपून जाईल. आणि छान हे आलटून पलटून शेकून घ्यायचं. छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. तयार आहेत आपले मोदक.